संत चरण राजा लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटी नयनी नीरलोटे हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे तुका म्हणी साधना सुलभ गुमाटे परि उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे विठ्ठल विठ्ठल संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाई मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवुनी माथा साष्टांग हे करी दंडवत पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची गरे गम 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 सापा मपा गम गम रे ग सारे रे सपनी सारे रे ग गरे गम 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 दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने जय कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची ओम नमो ज्ञानेश्वरा 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 जय ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो
पावन झालो चराचरी करुणा पावन झालो चरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जय जय श्री राधा रमणा जय जय नवला किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी वर्णौ रघुबर बिमल जसु जोदाय कुफल जारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार आइए हनुमंत बिराजिए आइए महाराज बिराजिए महाराज जय हो विराजिए आइए महाराज विराजिए ओ कथा सुनो पवन कुमार कथा सुनो पवन कुमार आइए हनुमंत बिराजिए आइए महाराज बिराजिए आइए हनुमंत बिराजिए जय हो महाराज विराजिए राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा सर्वांनी दोन हात वर करून मोठ्यानं भजन करा जय हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा दोन्ही पथकाचा आवाज वाढवा आवाज सीता राम राम आवाज वाढवा राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम जय हो सीता राम 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 जय हो जय हो राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता जय हो राम
जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल 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 अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक मालक असणारा नियंता पिता परमेश्वर सत्ताधीश भगवान परमात्मा भगवंताच्या कृपा आशीर्वादाने तसेच या ठिकाणी शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे रामबाग विभागीय शाखा श्री दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अगदी या दत्त जयंती निमित्तानं सुरू असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह अगदी या सप्ताहातील आज चौथ्या दिवसाचं कीर्तन पुष्प भगवान दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करण्याचं सद्भाग्य मला आज या ठिकाणी सर्व तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या वतीने या ठिकाणी ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। अगदी कार्यक्रमाचं नियोजन आयोजन फार गोड आमचे आवटे महाराज असतील त्याचबरोबर आमचे हरिभक्तपरायण गोटीराम बाबा असतील अगदी त्यांनी आल्यापासनं या ठिकाणी जे काही दत्त मंदिर असेल या कार्यक्रमाचं जे डेकोरेशन असेल अगदी सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वांनी लावलेलं आहे। एकदा तुम्हीच तुमच्यासाठी जोरात टाळी वाजवा। आणि विशेष म्हणजे दत्त जयंती निमित्तानं चालू असलेला हा महिला अखंड हरिनाम सप्ताह आहे। इथं पुरुषांचं काही काम नाही बरं का। अगदी एक म्हणजे श्री शक्ती काय असते हे जर पाहायचं असेल तर प्रत्येक माणसाला इथंच येऊन पाहावं लागेल बरं का। एवढं गोड तुम्ही नियोजन आयोजन केलेलं आहे। सगळ्या महिला कीर्तनकार आहेत, वाजवायला सुद्धा महिलाच आहेत, गायन करायला सुद्धा। आणि आज या ठिकाणी अगदी एकाच पोशाखामध्ये एकाच कलरची साडीमध्ये असणाऱ्या आमच्या सर्व माता भगिनी अगदी यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा। न लाजता तुम्ही बॅटरी चार्ज केली ना तुमची हां करून आलात की नाही मग एकदा मोठ्याने टाळी वाजवा कारण टाळी वाजवायला काही पैसे लागत नाही बरं का। मोठ्यानं टाळी वाजवायची। ज्यांच्या प्रेरणादायी हा सप्ताह चालू आहे अशा असणाऱ्या वैकुंठवासी हरिभक्तपरायण सीताबाई की त्यांना आपण आई म्हणायचो त्या असतील। तसेच वैकुंठवासी हरिभक्तपरायण कलावती गोटीराम घुगे अगदी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तात्या असतील आवटे महाराज असतील अगदी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आज चौथ्या दिवसाची सेवा आहे। या ठिकाणी माझे चुलते देखील आलेले आहेत। या ठिकाणी त्यांच्याच मुली आमच्या गीताताई असतील त्यांची बहीण असेल आणि या छोट्या छोट्या गवळणी अगदी शेवटी त्यांची गोड अशी भैरवी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। म्हणून सर्वांनी टाळी वाजवा ना। खूप सुंदर गातात शेवटी त्यांचं तुम्हाला सुद्धा गायन ऐकायला मिळणार आहे। पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। विठ्ठल 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 हे असं आयोजन म्हणजे ज्यांनी या आयोजनासाठी सहकार्य केलंय असे असणारे आमचे विजय साळवी साहेब असतील जिल्हा प्रमुख व उपनेता त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करते। त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा। सर्वच हरिभक्तपरायण सर्व टाळकरी माळकरी वारकरी सर्वच हरिभक्तपरायण या ठिकाणी कोणी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार असतील सर्वच हरिभक्तपरायण बरं का। चष्म्यावाले फेट्यावाले मिशावाले पदरावाल्या बिना पदरावाल्या पण तर ज्यांनी नाही घेतले घ्या घेता की नाही हा सर्व हरिभक्तपरायण सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करते आणि अभंगाचं चिंतनाकडे वळते। विठ्ठल विठ्ठल अगोदर अभंगाचा अर्थ सांगते। अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय या अभंगामध्ये संतांबद्दल भाव व्यक्त करतात की संत चरण रज लागता सहज। महाराज म्हणतात संतांच्या पाय धुळीनं किंवा संतांच्या पायाची धूळ ही माणसाच्या सहज अंगाला लागू द्या सहज तिचा स्पर्श होऊ द्या तर परिणाम असा होईल वासनेचे बीज जळून जाईल। जी विषय वासना बीज आहे झाड नाही हा बीजच जळून जाते। आणि एकदा का माणसाच्या मनातील वासनारूपी बीज जळालं ना तर काय परिणाम होईल मग राम नामे उपजे आवडी
सुख घडोघडी वाढू लागे. वासनारूपी बीज जळाल्यानंतर अगदी भगवान परमात्म्याच्या नामाची गोडी आपल्याला लागते. मग राम नामे उपजे आवडी. आणि पहा तुम्ही, एकदा का भगवंताच्या नामाची गोडी आपल्याला लागली तर आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये पावलोपावली सुखच मिळत जाईल. ज्या गोष्टीची माणसाला आशा आहे किंवा माणूस भगवंताकडे ज्या गोष्टीची मागणी करतो, ती गोष्ट भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर सहज मिळून जाईल. सुख घडोघडी वाढू लागे. आणि एकदा सुख आपल्या पदरामध्ये पडलं तर परिणाम असा होईल, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. एकदा का भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण अंतकरणातून केलं, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे. उगा भगवंताचं नामचिंतन, त्याचं नामस्मरण उगा करायचं म्हणून करायचं नाही. अगदी भक्ती भावनेनं, श्रद्धेनं केलं तर मग आपली अवस्था तशी होईल. कशी? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. त्याच्यासाठी एक साधन सांगितलंय शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. महाराज म्हणतात एक साधन आहे, भगवंताचं नामस्मरण असेल किंवा कथा कीर्तन ऐकणं असेल, या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडवण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य असलं पाहिजे. नाहीतर गावात माणसांची काही कमी नाहीये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, देशभरामध्ये, जगभरामध्ये माणसांची काही कमी नाहीये. असं सांगतात की 700 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या या जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण सगळीच लोक कथा कीर्तन ऐकायला बसत नाही. का? तर त्यांचं तेवढं पुण्य नाहीये. म्हणून तुम्ही सर्व भाग्यवान आहात की तुम्हाला तुमच्या मागच्या जन्मीच्या पुण्याईनं या ठिकाणी कथा ऐकायला मिळते, कीर्तन ऐकायला मिळतात. हे तुमचं मागच्या जन्मीचं पुण्य आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण असेल, सत्संग असेल, या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडवण्यासाठी महाराज म्हणतात जन्मोजन्मीचं पुण्य असलं पाहिजे. म्हणून तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, असा या अभंगाचा अर्थ आहे. आपण याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. आपल्या सर्वांना माहिती आहे की सप्ताह कशा निमित्त आहे, काय निमित्त आहे. आणि या ठिकाणी अगदी महिलांचा सप्ताह आहे. सांगेल मी तुम्हाला एका स्त्रीमध्ये किती ताकद असते. या ठिकाणी आपण सर्वांनी फोटो पाहिलेले आहे. या ठिकाणचे जे वाक्य आहेत छोटे छोटे ते सुद्धा आपण वाचलेले आहेत. सांगेल मी तुम्हाला एका स्त्रीमध्ये किती ताकद असते. आज जर शिवाजी महाराजांचं चरित्र आपण पाहिलं तर त्या चरित्रामध्ये असं सांगितलंय का की शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना घडवलं, असं ऐकलंय का तुम्ही? नाही. शिवाजी महाराजांचा जर विषय निघाला तर अगोदर नाव घेतलं जातं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचं. आज जगाच्या पाठीवरती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं हे सर्वांना दिसतंय, परंतु त्यांना घडवणारी माय आजपर्यंत जगाला दिसलेली नाही. बरोबर आहे की नाही? परंतु आज या ठिकाणी मला फार आनंद वाटला की आपण या सर्वांनी या ठिकाणी छोटे छोटे फोटो लावून छोटी छोटी वाक्य त्या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. म्हणून सांगावं असं वाटते की एका स्त्रीमध्ये किती ताकद आहे. एक कथा सांगते मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐक. एका स्त्रीमध्ये किती ताकद असते. एकदा नारद बाबांना खूप भूक लागली. प्रत्येकाच्या दारोदारी जायचे आणि भिक्षा मागायचे. माई भिक्षाम देही, माई भिक्षाम देही, माई भिक्षाम देही. प्रत्येक दारोदारी जायचे, भिक्षा मागायचे. परंतु नारद मुनींची भूक काय शांतच होत नव्हती. 5-5 मिनिटाला भूक लागायची. असं करता करता एक दिवस ते अनुसूये मातेच्या झोपडी समोर आले. आवाज दिला, माते, आई, कोण आहे का घरामध्ये? कुणीच आलं नाही, आवाज सुद्धा आला नाही. पुन्हा नारद मुनींनी आवाज दिला, माई भिक्षाम देही, माई भिक्षाम देही. असा आवाज ऐकला आणि अनुसूया माता बाहेर आल्या. नारदजींना पाहिलं, ऐका, नारदजींना पाहिलं, 2 हात जोडले, वंदन केलं. गुरुजी या. याच्यातून आपल्याला सुद्धा शिकायचंय
की जेव्हा संत महात्मे घराला येतात ना, तेव्हा त्यांचं आगमन किंवा त्यांचं आगमन कसं केलं पाहिजे हे आपल्याला शिकायचंय. नारदजी आले, वंदन केलं, 2 हात जोडले. गुरुजी या तुम्ही. नारदजी सांगतात मला काहीच नको, माते एक काम करा. विचारलं अगोदर काही पाणी पाहिजे का, चहा पाहिजे का? म्हटले काहीच नको, अगोदर खाण्यासाठी काहीतरी द्या. काय म्हटले? अगोदर खाण्यासाठी काहीतरी द्या. आई खूप भूक लागली मला. अनुसूया माता म्हणतात गुरुजी थोडंसं थांबा, पंचपक्वानांचा स्वयंपाक करते. नाही आई, तोपर्यंत सुद्धा मी थांबू शकत नाही. घरामध्ये जे असेल ते काही पण खायला द्या. अनुसूया माता घरामध्ये जातात, एक फळ घेतात, देवाऱ्यासमोर जातात, पतीच्या कमंडलातून पाणी घेतात आणि पतीचं स्मरण करून ते फळ अभिमंत्रित करतात आणि ते फळ नारदजींना खायला देतात. नारदजी फळ खातात. त्या फळाचा परिणाम असा झाला की नारदजींची भूकच गायब झाली. काय? नारदजींची भूकच गायब झाली. नारदजींची जशी भूक गायब झाली तसे नारदजी आज नारायणाचं भजन नाही म्हणत, एकच भजन म्हणतात, अनुसूयेसारखी पतिव्रताच नाही, अनुसूयेसारखी पतिव्रताच नाही, अनुसूयेसारखी पतिव्रताच नाही. आईला वंदन केलं. आई येतो मी आता. आईला निरोप दिला आणि नारदजी पुढच्या भ्रमंतीला लागले, निघाले त्रैलोक्याच्या भ्रमंतीला. पण आज नारायणाचं भजन नाहीये, एकच, अनुसूयेसारखी पतिव्रताच नाही, अनुसूयेसारखी पतिव्रताच नाही. असं भजन गात गात कैलास पर्वतावरून चालले होते आणि कैलास पर्वतावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होत्या. आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटलं की आमच्या सगळ्या महिला एकत्र येतात, बरोबर की नाही? पहा तुम्ही, संक्रांतीचा सण असेल, दिवाळीचा सण असेल, आणखीन बरेच प्रकारचे सण असतील, त्या प्रत्येक सणाला आमच्या महिला एकत्र येत असतात, बरोबर की नाही? तुमच्या इकडे येतात ना? तसं कैलासामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि सगळ्या देव्या त्या ठिकाणी एकत्र आलेल्या होत्या. त्यामध्ये सरस्वती माता होत्या, लक्ष्मी माता होत्या, आमच्या पार्वती माता सुद्धा होत्या. सर्व देवीगण त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि पार्वती मातेच्या कानावर आवाज आला, काय? अनुसूयेसारखी पतिव्रताच नाही, अनुसूयेसारखी पतिव्रताच नाही, असा आवाज आला. म्हणे आज नारदजींना काय झाले? आज नारायणाचं भजन तोंडामध्ये नाही आणि अनुसूयेसारखी पतिव्रताच नाही. तिघी जणी गेल्या नारदजींना भेटला. नारदजी काय आहे? आज नारायणाचं भजन नाही, नेमकं झालं काय तुम्हाला? नारदजीनं सर्व घडलेली घटना सांगितली. या तिघी जणी अशा घड्याळात 12 वाजतात ना, तशा तिघी जणी फुगल्या आणि एकमेकींशी चर्चा करतात. पहा तुम्ही, आमच्या महिला मंडळांच्या पोटात काहीच राहत नाही. एखाद्या शेजारणीनं एखादी गोष्ट जर सांगितली ना, कधीच त्या मनामध्ये ठेवत नाही, दुसरीला सांगणारच. हा स्वभाव आहे महिला मंडळांचा. तशा तिघी जणी एकमेकींमध्ये चर्चा करू लागल्या. लक्ष्मी माता म्हणतात, माझ्याशिवाय जगामध्ये श्रेष्ठ पतिव्रता कुणीच नाही. पार्वती माता म्हणतात, माझ्याशिवाय जगामध्ये श्रेष्ठ पतिव्रता कुणीच नाही. तिघी जणी एकमेकीला सांगू लागल्या. नंतर तिघी एकाच विचाराच्या झाल्या. त्या तिघी जणी म्हणतात की आपण तिघी सोडल्या तर जगामध्ये कोणीच पतिव्रता नाही. म्हणजे अनुसूया पतिव्रता आहे. हिचा जे पतिव्रता धर्म आहे तो भंग कसा करायचा, तिघींनी एक प्लॅन केला. तिघी आपापल्या पतींकडे गेल्या, सांगितलं की अशी अनुसूया नावाची एक महिला आहे, तिच्याकडे तुम्ही जायचं आणि तिचा पतिव्रता धर्म आहे ना तो भंग करायचा. आता तिन्ही देवांना हे काय पटलं नाही, बरं का, पटलं नाही. परंतु शेवटी श्रीहट्ट होता. पाहतो मी पुरुष मंडळ, तुम्ही जर एखादी महिला मंडळांची इच्छा पूर्ण करू नका, तुम्हाला 10 दिवस जेवणच नाही, बरोबर आहे ना? इकडं होतं का असं? हा नाही होत, चांगलं आहे. मग तिघांना काय करावं काहीच कळेना, परंतु श्रीहट्ट होता. म्हटलं ठीक आहे, आम्ही तुमचं काम करू. तिन्ही देवता ब्राह्मणांचं वेश धारण करून अनुसूये मातेच्या झोपडीसमोर येतात आणि आवाज देतात, माई भिक्षाम देही, माई भिक्षाम देही, माई भिक्षाम देही. आवाज आला. अनुसूया माता बाहेर आल्या. तिन्ही ब्राह्मणांना, आता त्यांना माहीतच नव्हतं ते देव आहेत म्हणून, तिन्ही ब्राह्मणांना हात जोडले. या तुमचं मी आगमन करते, स्वागत करते. त्यांचे पाय धुवून काढले, त्यांना तिलक केला
आणि सांगितलं तुम्हाला मी काय भिक्षा वाढू. म्हणे आम्हाला भोजन खाऊ घाला. काय म्हटले? आम्हाला भोजन खाऊ घाला. हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं, सगळं काही झालं आणि जेवणासाठी ताट वाढलं. तर तिन्ही ब्राह्मण वेशातले जे देव होते ना, ते म्हटले आम्हाला असं भोजन नकोय. काय म्हटले? हे भोजन नकोय आम्हाला. आमच्या इच्छा युक्त जर भोजन असेल तरच आम्ही तुझ्या घरी भोजन करणार, अन्यथा आम्ही इथून निघून जाणार. अनुसूये मातेनं 2 हात जोडले. असं करू नका. काय इच्छा आहे तुमची? सांगितलं भोजन पाहिजे. शब्द ऐकला. हातामधलं जेवणाचं ताटच खाली पडलं आणि टचकन डोळ्यातून पाणी आलं. देवा कशी परीक्षा घेतो रे माझी. एक 10-20 मिनिटं झाले. विचार आला मनामध्ये, अरे जे मला भोजन मागितले, जी इच्छा व्यक्त केली, इच्छा व्यक्त करणारे हे काही साधारण नाही आहेत. पतीचं स्मरण केलं आणि लक्षात आलं, अरे हे 3 ब्राह्मण नसून साक्षात ब्रह्मा विष्णू महेश 3 त्रिदेवता या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. काय पाहता माझ्याकडे? पतीचं स्मरण केलं, कमंडलातून पाणी घेतलं आणि ते अभिमंत्रित पाणी तिन्ही देवांवर शिंपडलं. तर मोठी देव छोटी बालकं झाली, पाळण्यामध्ये खेळायला लागली. काय? मोठी देव छोटी झाली आणि पाळण्यात खेळायला लागली. अगदी अनुसूये मातेबद्दल एवढंच नाही, जगभरातल्या प्रत्येक श्रीबद्दल या ठिकाणी एक छोटंसं वर्णन केलंय. भारत नारी की शक्ति महान, भारत नारी की शक्ति महान 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 महान, हार गए भगवान जैसे हार गए भगवान, जैसे हार गए भगवान, जैसे हार गए भगवान. जय हो. जैसे हार गए भगवान, जैसे हार गए भगवान. ब्रह्मा हारी विष्णु हारी, ब्रह्मा हारी विष्णु हारी, भोले बाबा हारी, भोले बाबा हारी. भारत नारी की शक्ति महान, भारत नारी की शक्ति महान 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 महान, हार गए भगवान जैसे हार गए भगवान, जैसे हार गए भगवान, जैसे हार गए भगवान, जैसे हार गए भगवान. जय हो. जैसे हार गए भगवान. भगवान. ब्रह्मा हारी विष्णु हारी, भोले बाबा हारी. भारत नारी की शक्ति महान, भारत नारी की शक्ति महान 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 महान, हार गए भगवान जैसे हार गए भगवान. अनुसूये मातेनं पाणी टाकलं. मोठी देव छोटी झाली, पाळण्यात खेळायला लागली. इकडे आठवडा झाला, 2 आठवडे झाले. 3 जणी एकत्रित आल्या. पार्वती माता लक्ष्मी मातेकडे गेल्या आणि म्हटले, तुमचे आले का? लक्ष्मी माता म्हणतात, आमचे आलेच नाही. तुमचे आले का? म्हणे आमचे सुद्धा आले नाही. 2 जणी मिळून सरस्वती मातेकडे जातात. म्हणे तुमचे आले का? सरस्वती माता सुद्धा म्हणतात, आमचे सुद्धा आले नाही. 3 जणी एकत्रित येतात आणि नारदजींकडे जातात. नारद बाबा, 2 आठवडे झाले, महिना होत आलाय, आमचे मालक मृत्यू लोकामध्ये गेलेले, आणखीन वापस आले नाही. तुम्हाला काही त्यांच्याविषयी काही माहिती मिळाली का? नारदजी म्हटले, मला तर काहीच माहिती मिळाली नाही. आता तुम्हीच 3 त्यांना लावलं, त्यांच्यासोबत काय झालं असेल काय माहीत. नारदजींनी दिलं ना फुगून. 3 जणी आल्या टेन्शनमध्ये. काय करावं काहीच कळेना. विचार केला, अरे आपण तिथे जाऊ. 3 जणी आल्या. कुठं? अनुसूयेच्या झोपडीमध्ये. आवाज दिला, अनुसूये बाहेर ये. अनुसूया माता बाहेर येतात.
बाहेर येतात, तिन्ही देव्यांना पाहिलं, हात जोडले, आई या तुम्ही. कसं येणं झालं? तुला सगळं माहिती आहे. काय माहिती आहे? आमचे पती कुठे आहेत? कोण म्हणतात? रामबाग. कोण म्हणताय? तिन्ही देव्या म्हणतात. आमचे पती कुठे आहेत? म्हणे आतमध्ये आहेत, जा घेऊन, आपापलं ओळखान घेऊन जा. तिघी जणी आतमध्ये गेल्या. पण चमत्कार असा झाला, तिन्ही देव पाळण्यात खेळत होते ना, सेम टू सेम दिसायला, सारखेच. लक्ष्मी माता म्हणतात आपलं कोणतं आहे, पार्वती माता मनातली मनात म्हणतात आमचं कोणतं असेल, सरस्वती माता म्हणतात आमचं कोणतं असेल. तिघी जणी मनातली मनात चर्चा करतात, पण आमचं कोणतं आहे कुणालाच कळाना, कुणालाच कळाना. मग लक्ष्मी माता आल्या. लक्ष्मी माता म्हणतात मधलं आमचंच असेल, म्हणून उचललं मधल्या बाळाला. पण ते होते भगवान श्री शंकर. भगवान श्री शंकर होते. ते लागले मोठमोठ्याने रडायला. ते मनातली मनात म्हणतात, आता पहा तुम्ही, छोट्या लेकराला बोलता येतं का हो? नाही ना. आता ते महादेव होते, त्यांना बोलताच आहे ना. का तर ते छोटे बाळ झालेले होते, त्यांना बोलता आहे ना. पण ते मनातले मनात म्हणतात, लक्ष्मी सोड, मी तुझा विष्णू नाहीये, मी पार्वतीचा शंकर आहे, सोड मला. पण लक्ष्मी माता म्हणतात मुकाट्यानं येतात की नाही? काय म्हणतात? मुकाट्यानं चला, बघतेस तुमच्याकडं. पहा तुम्ही, एखाद्या छोट्या लेकराला, एखाद्या माणसाकडे जर जायचं नसेल ना, तर ते मोठमोठ्यानं रडतं अगोदर, बरोबर आहे ना? नाही तर ते हातपाय हलवतं, आणि हातपाय सुद्धा हलवून सोडलं नाही तर ते दोन्ही सोबतच करतं. काय समजून घ्या आता, ते दोन्ही सोबतच करतं. अगोदर भगवान श्रीशंकर रडायला लागले तरी लक्ष्मी मातेनं सोडलं नाही, हातपाय हलवले तरी सोडलं नाही, नंतर दोन्ही सोबतच केलं. लक्ष्मी मातेनं पटकन खाली ठेवलं, म्हटले आमचं नाही, आमचं असतं तर असं केलंच नसतं. अर्धा तास झाला, कोणतं आमचं आहे कोणतं आमचं आहे काहीच कळेना. तिन्ही देव्या अनुसूया मातेला शरण गेले, आई चुकलं आमचं, या जगामध्ये अनुसूयेसारखी पतिव्रता आम्ही आजपर्यंत पाहिली नाही, कुणी होणार नाही आणि भविष्यात कुणी होऊ शकणार नाही. हात जोडले आणि सांगितलं आमचे पती जसे होते आम्हाला तसे वापस करा. पतीचं स्मरण केलं, कमंडलातून पाणी घेतलं, शिंपडलं, तर छोटी बालकं मोठी देव झाली. याच्यातून मला सांगायचं एवढेच की एका स्त्रीमध्ये ताकद किती आहे, की देवता सुद्धा स्त्री समोर झुकतात, एवढी मोठी ताकद महिलामध्ये आहे. म्हणून स्त्रीला काही सामान्य समजायचं नाही. अगदी आमचा स्त्री जागर जरी म्हटलं, महिला सप्ताह म्हटलं की आम्ही नवरात्राला 9 दिवस सप्ताह करतो, परंतु दत्त जयंतीच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा हा महिला सप्ताह आणखीन न जास्त लांबवता आपल्याला अभंगाचं चिंतन पाहायचं आहे. आपल्याकडे 1 तास शिल्लक आहे आणि 1 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन पाहणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराज म्हटलं की या वारकरी संप्रदायाचे कळस. माझे जगद्गुरु तुकोबाराया फार महान संत आहेत. आणि पहा तुम्ही, जगामध्ये महान कोण आहे तर ज्याला लहान होता येतं तोच महान आहे. बोलणं कळतंय ना? ज्याला लहान होता येतं तो महान आहे. असे महान जगद्गुरु तुकोबाराया, त्यांच्या उंचीचा जर आपण विचार केला ना, तर अनु रेणू या थोकडा तुका आकाशा, अगदी आभाळ सुद्धा त्यांच्या समोर ठेंग नाही, एवढे महान जगद्गुरु तुकोबाराया आहेत. एवढंच नाही, महाराजांचा अधिकार एवढा मोठा आहे की यमानं सुद्धा यावं आणि थरथर कापावं. तुकाराम 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 तुकाराम. आवाज द्या ना जरा, क्लिअर आवाज तुकाराम. जय हो. तुकाराम 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 तुकाराम. हो नाम घेता का पियम, नाम घेता का पियम, नाम घेता का पियम, नाम घेता का पियम. धन्य तुकोबा समैथ, धन्य
तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. समर्थ महाराजांचा अधिकार एवढा मोठा आहे. तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, हो नाम घेता कापियम, नाम घेता कापियम, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ, तुकाराम तुकाराम नाम घेता, यमानं सुद्धा थरथर कापावं एवढा अधिकार तुकोबारायांचा होता.